आज ना पिलूचा स्कूलचा पहिला दिवस होता. मग त्याला स्कूलला सोडले तेव्हा खूप जास्त रडत होता, पण जेव्हा आणायला गेले तेव्हा खूप जास्त तो हॅपी होता. मग त्याला लवकरच आणलं होतं थोडं, आणि खूप जास्त रडत असल्यामुळे. आणि नंतर मग मला खूप टेन्शन होतं. त्याचं रडणं बघून मला पण रडणं येत होतं. मग माझा काही जीव राहतच नव्हता घरी. मग त्याच्यामुळे त्याला लवकरच गेले आणायला. नंतर मग घरी आल्यानंतर झोपी घातलं. त्याचं सर्व खेळणे ते उचलून ठेवले आणि तो सोबतच घेऊन झोपला होता सर्वच. त्याच्यामुळे ते उचलून ते ठेवले आणि चहा प्यावा म्हटलं. आणि मोसम पण चांगला होता, म्हणजे पाऊस तर बंद होता. सारखा पाऊस रोज चालू होता. कपडे सुकत नाही, आजच टेन्शन होतं. नंतर मग जे आवरायचं ते आवरून घेतलं. खीर ते बनवायची होती, ते बनवून घेतली, कारण ते सर्व आवरून मला बाहेर जायचं होतं मंदिरमध्ये. मग झाडू ते मारून बेडशीट ते लावून सर्व आवरून तयार झाले. मग तयार झाल्यानंतर मंदिरात गेलो. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बाहेर जायचं होतं. माझ्या फ्रेंडला ते काम पण होतं थोडं बहुत, त्याच्यामुळे मग सर्व केलं. आणि तिथं असं झुला होता, त्या झुल्यावरच बसून होता नित्यांश. तो उठतच नव्हता. त्याच्यामुळे मग त्याला असं तसं केलं आणि चल म्हणलं मंदिरमध्ये दर्शन करायला. आणि आलो तिथे छान आरती चालू होती गजानन महाराजांची. मग आरती केली आणि दर्शन घेऊन खूप जास्त प्रसन्न वाटलं. आणि नित्यांशची पळापळ चालू होती इकडे तिकडे. ते काही शांत बसतच नाही माझं पिल्लू. नंतर मग आम्ही साई मंदिरामध्ये आलो. तिथे छान डेकोरेशन केलं होतं गुरुपौर्णिमेबद्दल. पूर्ण आंब्याच्या पानाचं डेकोरेशन होतं आणि इथे 12 ज्योतिर्लिंगाची पण स्थापना केलेली. असा होता आजचा दिवस. बाय.